हाय गाईज, कसे आहात? मजेत आहात ना? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम आणि उज्ज्वला कुलकर्णी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला, आज आपण बनवणार आहोत मस्त अशी मूगडाळ खिचडी. सर्व भाज्या एकत्र करून आपण मुगाची खिचडी मस्त बनवणार आहोत. तर चला, सर्व भाज्या घेऊयात चिरून. टोमॅटो घेतला आहे एक, थोडेसे बीन्स, एक फ्लावरचा फूल आणि थोडेसे वाटाणे हिरवे घेतलेले आहेत. तर चला, आपण खिचडी बनवायला सुरुवात करूयात. एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत हे, आणि एकच छोटी वाटी आपण मुगाची डाळ पण घेतली आहे. बघा, अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी. आता एका बाउलमध्ये मी तांदूळ जे घेतले आहेत एक वाटीभर, ते ओतून स्वच्छ धुवून घेणार आहे. आता त्यातच आपल्याला मुगाची डाळ पण मिक्स करायची आहे. हे दोन्ही एकत्र करून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. बघा, मुगाची डाळीची खिचडी खूप छान लागते. तर चला, तर पॅन गॅसवर मी कुकर लावून ठेवून गरम करून घेत आहे चांगलं असं. आता फोडणी करून घेणार आहे जिरं मोहरीची. आता ज्या आपण भाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या आपल्याला छान फोडणी तळून घ्यायच्या आहेत मस्त अशा. बघू शकता, अगदी फ्रेश भाज्या होत्या. या सर्व भाज्या आपल्याला छान फ्राय करून घ्यायच्या आहेत कुकरला. अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि मुगाची डाळीची खिचडी तितकीच हेल्दी आणि पौष्टिक आणि पचायलाही अगदी हलकी, खूप छान लागते. तर चला, आपल्या भाज्या पण आता फ्राय होत आहेत मस्त अशा. बघू शकता, अगदी मंद आचेवर आपल्याला ह्या भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत सगळ्या. अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, आता आपल्या भाज्या पण छान फ्राय झाल्या आहेत अगदी. आता जे आपण हे तांदूळ आणि डाळ धुवून घेतलेले आहे ते पण छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं कुकरला. या भाज्यांमध्येच आपल्याला हे मिक्स करायचं आहे. तांदूळ फ्राय करून घेतले ना, छान भात फुलतो मस्त आणि तितका छान पण लागतो. अशी मिक्स डाळीची खिचडी तुम्ही कधी बनवली आहेत का? नसेल बनवली तर नक्की ट्राय करा. तर बघा, आता आपल्या भाज्या, तांदूळ आणि डाळ सगळं छान असं फ्राय होत आहे. अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. बघू शकता. आता थोडीशी आपल्याला अर्धा चमचा हळद, एक चमचा आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे. थोडंसं काळं तिखट पण घालायचं आहे. हिरव्या मिरच्या घातल्या तरीही चालतील, पण जास्त तिखट नको म्हणून आपली साधी, जेवढे आपल्या घरात मसाले असतील तेवढे थोडे थोडे घालून आपण ही खिचडी बनवणार आहोत. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे फ्राय करता करता हळूहळू. बघू शकता तुम्ही, अगदी झटपट होणारी अशी रेसिपी. थोडंसं तूप घातलंयचं वरून जरी कुणाला आवडत नसेल तरी असं आपण बनवताना जर तूप घातलं तर ते कुणाच्या लक्षात पण येणार नाही आणि पोटात पण जातं. त्यामुळं असं करताना थोडंसं तूप घालायचं, कोणत्याही भाज्यात म्हणा, कशात पण. आता आपण पाणी घातलं आहे 2 वाट्या. हे पाणी आहे. 2 वाट्या डाळ आणि तांदूळ होते म्हणून 2च वाट्या आपण पाणी पण घालणार आहोत. आता आपल्याला 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरला. बघा, 2 शिट्ट्यानंतर किती छान भात आपला झाला आहे. 10 मिनिटांनी कुकर पडल्यानंतर आपण हे झाकण काढून पाहिलं. अगदी झटपट बघा, खिचडी अगदी पूर्णपणे तयार आहे. गरमागरम खिचडी, थोडंसं तोंडी लावायला लोणचं नाहीतर लिंबाचं क्रश असेल तर चटणी, कोशिंबीर कशासोबत पण तुम्ही हे खाऊ शकता खिचडी. तर मी आता याच्यासोबत मुळ्याचा किस बनवणार आहे. थोडासा पीठ पेरून मी मुळ्याचा किस करते आहे. किस करून घेतला आहे. आता फोडणी करून मी तेलात हा मुळ्याचा किस फ्राय करून घेणार आहे. बघा, अगदी झटपट आहे हे पण, काहीही वेळ न लागता अगदी 10च मिनिटात होणारी अशी ही रेसिपी. सध्या मुळे खूप फ्रेश येत आहेत बाजारात विकायला.
आणि सोमवारी हमखास थोडासा मुळा खावा असं शास्त्र आहे. तर मग थोडासा मुळ्याचा खीस पण बनवला. त्यात थोडंसं मिरचीचं पेस्ट घातली आहे. बघा, छान एकत्र करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला याच्यावर 10 मिनटं झाकण ठेवायचं आहे वाफ येण्यासाठी. बघू शकता, बघा 10 मिनिटांनी आपली छान वाफ आली आहे. आता आपण याच्यात 2 चमचे बेसन पीठ घालणार आहोत. पीठ पेरून केलेली मुळ्याची भाजी इतकी सुंदर लागते ना, अगदी अप्रतिम. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बघा, आता हे 2 चमचे मी बेसन पीठ घातलं आहे. ते पण आता आपल्याला परत चांगलं मिक्स करून परत 10 मिनटं ही भाजी होऊ द्यायची आहे छान अशी. गरमागरम डाळ खिचडी, तोंडी लावायला असा मुळ्याचा खीस पीठ पेरून केलेला अगदी अप्रतिम डिश तयार होते. बघा, खीस पण अगदी आपला तयार आहे.